नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत. आज जो पेपर झालाय त्यातला जो हिस्ट्री हा सब्जेक्ट आहे याची आपण आन्सर की बघूया. म्हणजे प्रोबेबल जे आन्सर असतील, संभाव्य उत्तरे आपण त्याला म्हणतो. बऱ्यापैकी 99% फॅक्टच विचारलेल्या होत्या. आणि एखादा दोन आन्सर कधी-कधी कॅन्सल होतो प्रश्न. कधी-कधी अंतिम उत्तर तालिकेनुसार आयोग थोडंसं वेगळं उत्तर देतं. त्यानुसार थोडासा बदल राहील, पण शक्यतो बऱ्यापैकी उत्तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पुस्तकामध्ये जसे जसे रेफरन्स आहे, काही खूप ईझी क्वेश्चन होते, काही टफ लेव्हलचे क्वेश्चन होते आणि ओव्हरऑल जर विचार केला, तर मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडा पेपर टफ होता. याच्यात काहीच म्हणजे याच्यावर काही डाऊटच नाही. कारण 2023 ची तुलना केली ना, 23च्या तुलनेत थोडासा पेपर त्या लेव्हलचा पेपर आपल्याला बघायला भेटतोय. ठीक आहे, स्टार्ट करू. आता याच्या अशा वेळेला काय असतं माहिती आहे का, आपल्याला जास्तीत जास्त आन्सर माहीत करून घेण्याची जास्त उत्सुकता असते. सगळ्यात महत्त्वाचं. कारण आपल्याला काय चेक करायचं राहतं, मी जे उत्तरं मारली ते बरोबर आहे का नाही? एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला रस नाही मला माहिती आहे. आत्ता सध्या ह्या घडीला. त्याचं एक्सप्लेनेशन आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर करू. लवकरच त्याचं एक्सप्लेनेशन टाकू. ओके, पी-वाय-क्यू बॅचमध्ये. स्टार्ट करू. बघा, पहिला प्रश्न विचारलेला होता. आता हा जो आहे हा सेट कोणता आहे? हा सी सेट आहे मित्रांनो. सी सेटमधले आपण सी सेटनुसार जे पण प्रश्न असतील, जी सिक्वेन्स असेल त्यानुसार आपण घेऊ. तुमचा जो सेट असेल त्यानुसार तुम्ही चेक करून घ्या. बघा, पहिला प्रश्न काय विचारला होता? तर 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला होता. म्हणजे अशी कोणती गोष्ट होती का जी 1942 मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीने एक प्रस्ताव पास केला होता ते नाकारण्यासाठी. तर सिंपल ही इतकी इझीस्ट फॅक्ट आहे ना, असे क्वेश्चन चुकलेच नाही पाहिजे बरं का. 1942 म्हटल्या तुमच्या डोक्यात हे आलं पाहिजे का क्रिप्स योजना. ओके, मग ती क्रिप्स योजना नाकारली गेली होती त्यावेळेस. प्रस्ताव मांडला होता काँग्रेस वर्किंग कमिटी आणि पुढे जाऊन काय सुरू झालं होतं, चले जाव चळवळ सुरू झाली होती, सगळ्यांना माहिती. ओके, मग त्याचं उत्तर काय 100% उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 असणार आहे. जिथं संदिग्धता असेल, जिथं मी स्टार मार्क करेल का इथं थोडंसं आन्सर चेंज होण्याचे चान्सेस, पण जे शुअर शॉट आहे ते शुअर शॉट सांगा. पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. ओके, चला आता पुढे जाऊ. हा डायरेक्ट आयोगाने दिलेला सेकंड जो क्वेश्चन होता हा फ्री हिट होता आणि ऑलरेडी याच्यावर क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. सेम असले असा क्वेश्चन विचारला होता. 1919 वर विचारलेला आहे, 1935च्या कायद्यावर विचारला होता आणि राज्यसेवेने 1947च्या कायद्याचं नाव पण विचारलं होतं. म्हणजे तोच पॅटर्न फॉलो होताना आपल्याला दिसतोय. मी इलिमिनेशन टेक्निकच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की हे नावं तुम्हाला ऍटलिस्ट माहित पाहिजे. जो 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1947चा 35 ह्या कायद्यांना नावं काय दिलेली होते एक्झॅक्टली. एकदम सिंपल क्वेश्चन विचारला जातो. आपण काय करतो, आपण त्यातल्या तरतुदी वाचतो, पण त्याचं नाव काय नाही इथं कन्फ्युजन असतं. तर बघा, सिंपल 1909 म्हटलं कोणता कायदा होता, कोणत्या सुधारणा होता? क्वेश्चन काय होता बघा, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909च्या द्वारे डॅश डॅश केल्या. कोणत्या सुधारणा केल्या होत्या? त्या ऍक्टचं नाव काय होतं? तर मुर्लेमेंटो रिफॉर्म होता. ठीक आहे, तर त्याचं उत्तर काय? मुर्लेमेंटो रिफॉर्म. जर इथे 1919 विचारलं असतं मित्रांनो, 1919 असतं, त्याचं उत्तर काय असतं? मॉन्टेगो चेम्सफोर्ड असतं. ओके, मॉन्टेगो चेम्सफोर्ड 1919 विचारलं असतं तर त्याचं उत्तर असतं. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 मुर्लेमेंटो सुधारणा. ठीक आहे, ओके, पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा, फॅक्ट विचारलेली होती, सरळ सरळ फॅक्ट. सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देश बांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाजसुधारक डॅश डॅश येथील होते. कुठले होते वामनराव? म्हणजे हे वामनराव माधवराव कोलटकर कुठले होते याच्यावर क्वेश्चन विचारला होता. याचा आन्सर काय? सरळ सरळ फॅक्ट होते, कोल्हापूरचे होते. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, आता पुढे जाऊ. बघा पुढचा क्वेश्चन. आता हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होता. बऱ्यापैकी तुम्ही जर ते लॉजिक वगैरे वापरले तिथं चुकले असतील बरेच मुलं, कारण हे जे शब्द आहे, आता बघा, हा हद्द शब्द, मग तुम्ही काय लॉजिक लावाल की इथं हद्द पार आहे, मग हद्दशी संबंधित असेल. पण आपण असं पण म्हणतो बघा, तू हद्द पार केली म्हणजे आता तू लिमिट सगळे क्रॉस केलेले आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचं, एखाद्या कायद्याचे पूर्ण लिमिट जे पास केलेले ना, तर त्याच्यानंतर शेवटची जी सजा असेल ती कोणती असेल? मृत्यूदंड असेल. ठीक आहे, मग हे मुघलकालीन न्यायव्यवस्था जी होती ना, ह्या वेळेसच्या काही शिक्षा होत्या, त्या शिक्षांना काही नावं दिलेली होते आणि ते शिक्षेचं स्वरूप होतं. म्हणजे शिक्षेचं नाव आणि त्याचं स्वरूप काय असेल त्या शिक्षेमध्ये. ओके, तर आता हे जे हद्द होतं ना, हद्द, तर याच्यामध्ये असं होतं का तुम्ही लिमिट क्रॉस केलेलं आहे पूर्ण न्यायाचं, मग तुम्हाला जी शेवटची शिक्षा असेल ती कोणती असेल? मृत्यूदंड असेल किंवा हातपाय तोडणे, ही जी शिक्षा होती याचं नाव काय होतं? तर हद्द होतं. मग अचं 4 जेव्हा लागतं तेव्हा मी चेक करतो अचं 4 कुठे दिले? फक्त एका ऑप्शन मध्ये दिले, डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता. ओके,
अशा पद्धतीने याचा आन्सर होतं. बऱ्याच मुलांना माहित नसेल किंवा हे आपल्या वाचण्यात आलेलं नसतं शक्यतो हे जे क्वेश्चन असतात. मुघलकालीन म्हणजे मेडिव्हल हिस्ट्री असेल, एन्शियंट हिस्ट्री असेल, हे टफ फॅक्ट विचारले जातात अशा. हे असे क्वेश्चन चुकले तरी काही हरकत नाही. काही मेरिट डिसाईड करते नाही. पण मोर्ले मिंटो असेल, क्रिप्स मिशन असतील, असे जे क्वेश्चन असतात ना, खूप इझी क्वेश्चन असतात. इथं सिली मिस्टेक सुद्धा तुम्हाला रिझल्टमधून बाहेर काढते. ओके, महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी. आता बघा, ताझीर जे होतं, ताझीर जे होतं ते काय, ताकीद, समज किंवा हद्दपार हे शिक्षेचं स्वरूप होतं. त्याच्यामध्ये ताझीर म्हटलं जायचं त्याला. किस्सास जे होतं, किस्सास याच्यासाठी काय होतं, जशास तसे, म्हणजे जशास तसं उत्तर. आता तुम्ही जर एखादा गुन्हा केलाय तर तुम्हाला जशी तशी सजा दिली जाईल. तुम्ही जर एखाद्याला तुम्ही मारलंय तर तुम्हाला मारलं जाईल, किंवा तुम्ही एखाद्याचा हात तोडलाय तर तुमचा पण हात तोडला जाईल. म्हणजे टिट फॉर टॅट असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग हे किस्सास काय आहे तर जशास तसे. आणि तशहीर याच्यामध्ये शिक्षा स्वरूप काय होतं, मानहानी किंवा त्याची धिंड काढली जायची. ओके, त्याला कोणती शिक्षा म्हटलं जायचं, तशहीर ही शिक्षा म्हटलं जायचं. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर मित्रांनो. ओके, चला आता पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आहे. हा पण थोडा लॉजिकलच क्वेश्चन होता. तुम्ही नावावरून इंग्लिशचं लॉजिक लावून, ग्रॅमॅटिकल लॉजिक लावून तुम्ही सोडू शकत होते. आता बघा क्वेश्चन काय होता, बॅरिस्टर चित्तरंजन दास, आणि फॅक्ट होतं बरं का, टफ फॅक्ट, आपल्या वाचनात नाही येते अशा फॅक्ट बघा शक्यतो. टी.आर. दास यांच्या विषयीचा क्वेश्चन विचारला होता. 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक त्यांनी लिहिले होते, किंवा कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं होतं सी.आर. दास यांचं. तर ते पुस्तक कोणते मित्रांनो, तर ते पुस्तक होतं इंडिया फॉर इंडियन्स. हे पुस्तक होतं, कोणतं होतं, इंडिया फॉर इंडियन्स होतं. बाकीचे तुम्ही बघा ग्रॅमॅटिकली 1-2 ऑप्शन तर तिथं एलिमिनेट होता इथं. ओके, आता जाऊ पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आयोगाने थोडंसं ट्विस्ट केला होता बरं का, म्हणजे थोडे शब्द बदल केले होते, त्याच्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी चुकले असाल मित्रांनो. इथं काय विचारलं होतं बघा, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते. आता तुम्हाला माहिती 1948चं जे हैदराबाद संस्थान जे विलिनीकरणासाठी जे ऑपरेशन पोलो आपण त्याला म्हणतो, ऑपरेशन कोणतं होतं, ऑपरेशन पोलो जे राबवलं गेलं होतं, त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे, मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारी, इथं नाव काय दिलं, लेफ्टनंट, इथं फसवलं होतं आयोगाने. म्हणजे इथं खूप डीप, आता 11वीचा इतिहास तुम्ही जर व्यवस्थित वाचला असेल हे नाव दिलेलं आहे. लेफ्टनंट जनरल कोण होते त्यावेळेसचे, तर ते राजेंद्र सिंग होते. आणि मिलिटरी जनरल कोण होते, आपण कन्फ्युजन, आपण बऱ्याच मुलांनी के.एम. करिअप्पा हे उत्तर मारलं असेल. हे कोण होते, मिलिटरी जनरल होते, एवढं लक्षात ठेवा. आणि विचारलं काय होतं आपल्याला, लेफ्टनंट जनरल विचारलं होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, ऍक्च्युअली 100% शुअर उत्तर हे असणार आहे त्याचं. आता पुढचा क्वेश्चन बघा, मुघल बादशाह अकबराने काय म्हटलेले, मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती. तर ही ही पण फॅक्ट्स विचारली आयोगाने. ठीक आहे, तर ही कोणाला दिली होती, अब्दुल रहीमला दिली होती. हा अब्दुल रहीम कोण होता, सेनापती होता. बैरम खान खान नंतर जो सेनापती करण्यात आला होता त्याचाच मुलगा होता. कोण होता तो, अब्दुल रहीम. हा कोण होता, सेनापती होता. आणि याला काय पदवी दिली होती अकबराने, तर खान ए खाना ही पदवी दिली होती. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, आता बघा, आता हे जेव्हा मी बॅच मध्ये शिकवताना हे सांगितलेलं होतं बरं का. आता क्वेश्चन त्याच्यावर विचारला होता आयोगाने. बघा, सन 1870 मी तुम्हाला सांगितलं होतं की गट ब चे क्वेश्चन राज्यसेवेला विचारले जातात, गट क चे क्वेश्चन राज्यसेवेला विचारलं जातं, म्हणजे अल्टरनेट क्वेश्चन रिपीट होतं. आता हे गवा जोशी बद्दल सांगितलेलं होतं. आता मोस्ट प्रोबेबल बरं का, 99% याचा आन्सर काय असणार आहे, टक्का चान्सेस आहे, तर थोडंसं स्टार मार्क करू आपण. पण बघा क्वेश्चन काय विचारलेला होता, सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले होते. आता ही दिल्ली दरबार जो होता 1877 मध्ये, त्यावेळेला बघा भारतामध्ये परिस्थिती एकदम वाईट होती, दुष्काळ पडलेला होता, खूप लोक मृत्युमुखी पडत होते. तरी पण लिटननी दिल्ली दरबार भरवला होता. ठीक आहे, भारताची सम्राज्ञी घोषित करायचं होतं राणीला त्याच्यासाठी. आणि हा जो दिल्ली दरबार होता, ह्या दिल्ली दरबारामध्ये गवा जोशी हे पुन्हा सार्वजनिक सभा जी होती त्याचे प्रतिनिधित्व करायला तिथे गेलेले होते. ठीक आहे, रिप्रेझेंटेटिव्ह होते पुन्हा सार्वजनिक सभेचे. आणि ते तिथं काय म्हणजे ते खादी घालून गेले होते का, इंडिजिनियस जे गुड आहे, म्हणजे जे आपले भारतीय जे गुड आहे त्याला प्रमोट करण्यासाठी ते खादी घालून गेले होते. आणि त्यांनीच हे वर्णन केलेलं होतं या दरबाराला. महान दिल्ली दरबारचे वर्णन त्यांनी भारतीय संसद म्हणून केलं होतं. गवा जोशी याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चेक करून घ्या. आता बघूया आपण याचं जर थोडं स्टार मार्क जर चेंज झाला आन्सर, शक्यतो हेच राहील आन्सर. पण जर दुसरं असलं तर आपण बघूया आन्सर की आल्यावर, पण मोस्टली आन्सर गवा जोशीचा असेल.
पुढे जाऊ. आता पुढचा क्वेश्चन बघा. तर बघा, दिवान ए आमिर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले, असा क्वेश्चन विचारलेला होता. आता ह्या ज्या डिनॅस्टी होत्या बघा, स्लेव डिनॅस्टी असेल, तुगलक डिनॅस्टी असेल, लोधी डिनॅस्टी असेल, याच्यामधले जे महत्वाचे जे राज्यकर्ते होते त्यावेळेसचे, त्यांच्या महत्वाच्या सुधारणावर क्वेश्चन विचारता आयोग बरं का. मला नेहमी बघायला भेटतो हा मध्ययुगीन भारत म्हणजे मिडिवल हिस्ट्रीवर हे क्वेश्चन बघायला भेटतं आपल्याला. तसाच एक क्वेश्चन विचारला होता आयोगाने. काय विचारलं होतं? दिवान ए आमिर ए कोही या नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले होते? आता हे काय होतं? हे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर होतं. म्हणजे ते कृषीसाठी तयार केलेलं एक डिपार्टमेंट होतं. आणि ते कोणी तयार केलेलं होतं? तर ते मोहम्मद बिन तुगलक यांनी तयार केलेलं होतं. ठीक आहे. तुगलक डिनॅस्टीशी संबंधित होता. तुगलक डिनॅस्टीची स्थापना कोणी केली होती? गियासुद्दीन तुगलकने केली होती. त्याच्या पुढचा एक राजा होता, तो कोण होता? मोहम्मद बिन तुगलक होता. त्यानं डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर तयार केलं होतं. त्याचं नाव काय दिलं होतं त्यानं? दिवान ए आमिर ए कोही दिलं होतं. ओके. तर पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर सरांना. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. आता बऱ्यापैकी मुलांचं हे क्वेश्चन कदाचित हे वाचण्यात नसेल आलेलं तुमच्या. क्वेश्चन काय विचारलेलं होतं बघा. थोडासा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होता, डेफिनेटली टफ क्वेश्चन होता. जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. ओके. आता इथं मी जे लॉजिक सांगितलं होतं बघा तुम्हाला, जेव्हा बॅचमध्ये नेहमी लॉजिक सांगायचं, तर तुम्हाला व्हाय दिस ऑप्शन हा ऑप्शन तिथे का आला? म्हणजे थोडंसं वेगळं नाव तिथं का आलं? जर पेपर सेटर आहे, मी जर मोठे मोठे नाव तिथं घेतोय आणि एखादं थोडंसं वेगळं नाव देतोय जे आपल्या कधी वाचण्यात आलेलं नाही, किंवा तिथं त्या लिस्टमध्ये नसतं ते नाव, ते नाव काय येतं? तर ते त्याचं उत्तर असतं म्हणून देतं. आता आपण हे लॉजिक कधी वापरतो? ज्यावेळेला आपलं नॉलेज संपतं त्यावेळेला आपण हे लॉजिक वापरतो. हा ऑप्शन तिथं का आला? तर ते का येतो तिथं? तर ते त्याचं उत्तर असतं बघा. तसाच हा क्वेश्चन होता. जातीभेद विवेकसार हे पुस्तक यांनी लिहिले. महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तकं तुम्हाला सगळ्यांना माहित असतील. खूप आपण यांच्याविषयी वाचतो. ठीक आहे. हा तो ऑप्शन इथे एलिमिनेट होतो. आता बघा इथं काय ट्विस्ट काय माहिती का? हे जातीभेद विवेकसार हे जे पुस्तक आहे, याचा जो दुसरा पार्ट होता किंवा दुसरी आवृत्ती होती, ही कोणी केली होती पब्लिश? ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी पब्लिश केलेली होती. पण हे पुस्तक लिहिलं कोणी? कोणी लिहिलं असं विचारलं होतं? तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं होतं. ठीक आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगाशी समग्र तुकाराम गाथा वगैरे बघा, तुम्ही कधी वाचला असेल. ते कोणाशी संबंधित होतं? ते तुकाराम तात्या पडवळांशी संबंधित होतं. मग सत्यशोधक विचारांचा पण प्रभाव होता त्यांच्यावर. बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या त्यांच्या. मग कास्ट सिस्टीमला त्यांनी इथं विरोध केला होता या जातीभेद विवेक साऱ्या पुस्तकातून. तर हे पुस्तक कोणी लिहिलं होतं? तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलं होतं. पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर. आता बघा मी तुम्हाला ते सांगितलं होतं व्हाय दिस ऑप्शन. तर इथं बघा एक मोठं नाव आहे, ज्योतिबा फुले, वीरा शिंदे आणि भाऊराव पायगोंडा पाटील. ठीक आहे. आता हे जे समाजसुधारक होते, हे एकदम फेमस समाजसुधारक होते. पण हे वेगळं नाव आपल्याला कुठेतरी बघायला भेटतं इथं. जर सपोज याचं उत्तर जर ज्योतिबा फुले असतं, तर इथं हा पडवळ हा ऑप्शन आला असता का शक्यतो? की जर पेपर सेटर त्या माइंड सेटने विचार केला तर नसता आला सरांना. म्हणजे हे लॉजिक आहे बरं का, हे नॉलेज संपल्यानंतर वापरायचं लॉजिक. तर हा ऑप्शन तिथं का आला? हा तिथं त्याचं उत्तर आहे म्हणून तो आलेला आहे तिथं. तुकाराम तात्या पडवळ. ओके. आता बघा हा पण जो क्वेश्चन होता, हा कम्प्लिटली लॉजिकल क्वेश्चन होता. इथं काही नॉलेज असण्याची गरज नाही. आता ते कसं आहे ते तुम्हाला सांगतो बघा. क्वेश्चन विचारला होता, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केलं. ओके. तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? मग कधीतरी पंचशील तत्वांचा आपण काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. ह्या दोन देशांनी स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. मग त्यावेळेला पंतप्रधान विचारलेले. बेसिक लॉजिक काय आहे? कोणीतरी एक चीनचे पंतप्रधान असणार, भारताचे कोणीतरी पंतप्रधान असणार. ज्या वेळेला आपल्याला माहित नसतं त्यावेळेला बरं हे लॉजिक सांगतो. बघा इथं इथं दिलेलं आहे ऑप्शन मध्ये अ आणि ब. इथं पंडित नेहरू, इथं काय ते सनेत सेन, इथं चाऊ एन लाय. दोन दोन पंतप्रधान असतील का त्यावेळेला? एखाद्या गोष्टीचा स्वीकार होतो. एखाद्या देशात तुम्ही ऐकले का 2 पंतप्रधान आहे? नाही, हे 2 वाले ऑप्शन म्हणजे एकदम बेसिक लॉजिकने एलिमिनेट होतं मित्रांनो. ग्रॅमॅटिकल लॉजिक आहे. तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे बॅचमध्ये. राहुल सरांनी सांगितलेलं आहे, भूषण सरांनी सांगितलेलं हे लॉजिक लय वर्क करतं. बघा मी तुम्हाला ते 2022ला 3 क्वेश्चन अशा लॉजिकवर आलेले होते. ह्याच लॉजिकवर, सेम लॉजिकवर. हे 2 वाले ऑप्शन सगळे एलिमिनेट होतात. एकच ऑप्शन राहतो. जरी तुम्हाला माहित नाही तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. आणि हे जे 2 मार्क्स आहे हे तुम्हाला मेरिटवर म्हणजे तुम्ही बरेच मुलं तुम्ही ऐकलं असेल बघा 0.50, 1 मार्क, 2 मार्क्स असे गेलेले राहतात. हे 2 मार्क डिसाइडिंग फॅक्टर असतात. अशा लॉजिकने उत्तर काढायचे राहतात. बऱ्यापैकी मुलांनी काढले असेल ज्यांनी आपली बॅच केलेली त्यांनी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा. विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं. आता पुस्तकावर बघा दुसरा क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतोय. टफ क्वेश्चन होता हा पण. तर याचं उत्तर काय होतं? आता परत व्हाय दिस ऑप्शन.
आता बघा, तुम्ही तुमच्या समाजसुधारक मध्ये कधीतरी विष्णू शास्त्री पंडित नाव ऐकलेलं असेल, गोपाल गणेश आगरकर नाव ऐकलेलं असेल, बाळशास्त्री जांभेकर ऐकलेलं असेल, पण तुम्ही शक्यतो हे नाव ऐकलेलं नसेल, व्यंकटेश रंगोकट्टी. मग हा ऑप्शन तिथं काय होतो? जर सपोज याचं उत्तर जर बाळशास्त्री जांभेकर असतं, तर जो पेपर सेटर आहे त्याने हे कट्टी वगैरे हे नाव टाकलं असतं तिथं, काहीतरी वेगळं टाकलं असतं, गोपाल हरी देशमुख टाकलं असतं, ज्योतिबा फुले टाकलं असतं. पण तो ऑप्शन तिथं का आला सर मॅम? तर ते त्याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. व्यंकटेश रंगोकट्टी यांनी विधवा व अनाचार हे पुस्तक लिहिलं होतं. ओके, चला आता पुढचा क्वेश्चन बघा. आता हा पण क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन ऑलरेडी रिपीट झालेला आहे. क्वेश्चन आयोगाने विचारलेला होता. त्याचाच रूपांतर कशामध्ये केलं? जोड्या लावामध्ये केलं आयोगाने. सगळ्यांना याच्यातली एक फॅक्ट माहित पाहिजे का चोळ राजा घराण्याचा संस्थापक. आता बघा, दरवर्षी आयोग आहे ना हे संस्थापकावर क्वेश्चन विचार. राष्ट्रकुटात संस्थापक कोण होता, किंवा मग सातवाहनाचा मागच्या वेळेस विचारला होता बघा, सिमुक, त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता. ह्यावेळेस काय विचारलं? आपल्याला एकच माहित पाहिजे होते का चोळाची डिनेस्टी होती किंवा चोळ राजा जो होता किंवा जे राज्य होतं त्याचे संस्थापक कोण होतं हे सगळ्यांना माहित पाहिजे. हा बेसिक फॅक्ट राहता. त्याचं उत्तर कोण होतं? काय होतं? विजयालय जो होता हा कोण होता? हा फाउंडर होता या चोला डिनेस्टीचा. जे चोळ राज्य जे तयार झालं होतं ते कोणाचं होतं? त्याचं फाउंड कोणी केलं होतं त्याला, किंवा फाउंडर कोण होता? तर विजयालय होता. तर तुम्हाला एवढं जरी माहित असतं क च 3 आहे, तर तुम्ही बघा ना ऑप्शन एकच असा आहे का जिथं क च 3 दिलेले आहे. त्यावरून लगेच आपल्याला कळतं पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. दुसरे ऑप्शन बघायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला हे माहित असण्याची गरज नाही अपराजित कोण आहे, आदित्य कोण आहे किंवा भोज कोण आहे. जी फेमस फॅक्ट आहे ती माहित असेल तरी उत्तरपर्यंत तुम्ही पोहोचता. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे सरांना. ठीक आहे, 14 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा पण क्वेश्चन मागच्या 4-5 वर्षात जर तुम्ही अनालिसिस केलं तर विजयनगर एम्पायरवर हा तिसरा क्वेश्चन आहे. म्हणजे 5-6 वर्षात जर 3 वेळा क्वेश्चन एखाद्या एम्पायरवर विचारला जातो त्यातलं माहितच पाहिजे तुम्हाला. एकदम बेसिक फॅक्ट मध्ये आयोगाने फसवलेलं होतं. एकदम सिंपल फॅक्ट, सगळ्यांना माहित असेल ती फॅक्ट. बघा, क्वेश्चन विचारलाय बघा, काय खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? असा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, पहिलं बघा, विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्तमाल्यादा हा काव्य ग्रंथ लिहिला. सगळ्यात फेमस फॅक्ट होती त्यांच्याविषयीची. ते कृष्णदेवराय होते विजयनगर एम्पायर मधले, किंवा विजयनगरचं जे साम्राज्य होतं तिथले सत्ताधीश होते. त्यांचा हा जो ग्रंथ होता जो त्यांनी तेलुगू भाषेमध्ये लिहिलेला होता. कोणत्या भाषेमध्ये? तेलुगू भाषेमध्ये लिहिलेला होता. तो कोणता होता? अमुक्तमाल्यादा होता. स्वतःने लिहिलेला होता ग्रंथ. ही फॅक्ट माहिती आहे मला. पर्याय क्रमांक अ हे करेक्ट आहे. मी दुसरं बघतोय ब. आता बघा, चंद्रगुप्त असतील, चंद्रगुप्त मौर्य असतील, किंवा हे समुद्रगुप्त असतील, हे काय करायचे? हे स्वतःला पदव्या देऊन घ्यायचे. ठीक आहे, आता चंद्रगुप्त जो 2 होता त्याला काय म्हटलं जायचं? विक्रमादित्य म्हटलं जायचं. किंवा चंद्रगुप्त 1 जो होता तो महाराजाधिराज म्हटलं जायचं. मग असंच होतं बघा त्यावेळेस. आता हे आंध्रभोज असेल, अभिनव भोज असेल, असे राजास त्यांना संबोधले जायचं तिथं. त्या पदव्या होत्या त्यांना त्या नावाने संबोधलं जायचं. हे जे कृष्णदेवराय होते यांना आंध्रभोज पण म्हटलं जायचं. आता आपल्याला माहिती आहे विजयनगर एम्पायर साऊथकडचं एम्पायर आहे आंध्रभोज. अभिनव भोज पण म्हटलं जायचं, ही पण फॅक्ट बरोबर आहे. आता हा पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. ठीक आहे, तर 100% हा पेदन्ना जो होता, हा जो कवी होता, हा कोणाचा होता? त्यांच्या दरबारात होता. आणि तिसरी फॅक्ट आयोगाने फसवला. आता इथं बघा, इथं आपल्याला ऑल ऑफ द अबोव हा ऑप्शन बघायला भेटत नाही बरं का. ह्या पेपरमध्ये ना ऑल ऑफ द अबोवचे जे प्रश्न होते ते थोडेसे कमी होताना दिसत आहे. म्हणजे जे लॉजिक आपण सांगत आलेलं होतं का तुम्हाला माहित नसतं तर ऑल ऑफ द अबोव मारा. ठीक आहे, ते ऑप्शन बघा, बऱ्यापैकी प्रश्नांमध्ये आयोगाने असे ऑप्शन दिलेले. तिथं वरीलपैकी सर्व कुठेतरी कमी दिसतोय तो ऑप्शन. आता काय येतं, तर आपल्याला जर हे तिन्ही फॅक्ट जर माहित असतील, आपण उत्तरापर्यंत पोहोचलोय. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. अ ब क बरोबर आहे. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. तर संगम राजघराण्याशी त्याचा काही संबंध नव्हता. तर तो तुळवा डिनास्टी जी होती, किंवा तुळव राज्य जे म्हणतो आपण त्याला, किंवा डिनास्टी म्हणतो, त्या राजघराण्याशी संबंधित कोण होता? हा कृष्णदेवराय होता. हा संगमशी काही संबंध नाही त्याचा. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, हिस्ट्री मधला आता बघा शेवटचा क्वेश्चन आपण बघूया. काय म्हटलेलं आहे? डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. तर आता शक्यतो हा क्वेश्चन एकतर कॅन्सल होईल, नाहीतर मग याचं उत्तर काय 100% उत्तर काय असेल ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण हे जे होतं ना, व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. ठीक आहे, जर तुम्हाला काय व्हायचं असेल, सदस्य व्हायचं असेल, त्या समाजाचं जर सदस्य व्हायचं असेल, तर ते उत्तर काय होतं त्याचं? तर त्याचं उत्तर होतं परमहंस मंडळी. म्हणजे परमहंस मंडळी
ही स्थापन करण्यात आली होती. कधीची स्थापना याची आपल्याला माहिती आहे 1849 ची स्थापना आहे. PYQ बॅचमध्ये हे सांगितलेलं आहे. त्याचीच पुढे जाऊन त्यातल्याच व्यक्तीने पुढे जाऊन 1867 मध्ये काय स्थापन केलं होतं? 1867 मध्ये आपल्याला ही फॅक्ट माहिती आहे का प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. ओके. मग हे दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, आत्माराम पांडुरंग तरखडकर असतील यांनी परमहंस मंडळीची स्थापना केली होती. ही गुप्त संघटना होती आणि याचा मेन उद्देश काय होता रे सरांना? तर याचा मेन उद्देश होता का जातीभेद तोडणे हा मेन उद्देश होता आणि प्रार्थना समाजाचा कुठेतरी आपल्याला हा उद्देश बघायला भेटतो कारण हे याचंच पुढचं वर्जन होतं. त्याच लोकांनी ते स्थापन केलेलं होतं. मग इथं जर परमहंस मंडळीचं हे काय होतं तिथं एक त्यांचं तत्व होतं का जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही ख्रिश्चन व्यक्तीने बनवलेला व मुस्लिमांनी बनवलेलं किंवा मुस्लिमांच्या हाताचं पाणी तुम्हाला पिवावं लागेल तरच तुम्ही सदस्य होऊ शकता. ठीक आहे. तर मग परमहंस मंडळी हा जर ऑप्शन नसेल तर पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 3 प्रार्थना समाज हे याचं आन्सर आयोग देईल पहिल्या की जर त्याच्यावर आपण काही क्लेम केले तर आयोग हा क्वेश्चन कॅन्सल करेल कारण परमहंस मंडळी हा ऑप्शनच दिलेला नाही. ओके. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफीचे जे आन्सर्स असतील ते बघू. एन्व्हायरमेंटचे राहुल सरांचं पॉलिटीचं पण लेक्चर तुम्ही बघून घ्या. ओके. त्याचे पण आन्सर दिलेले. इकॉनॉमीचं दशरथ सरांचं येईल आणि भूषण सरांचं सायन्सची आन्सर की पण मी टाकतोय लवकरच. ओके. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.